महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापुरात चोरट्यांचा धुमाकूळ. स्टेशनरी झेरॉक्स दुकान फोडून रोकड लंपास. वाढत्या चोरीमुळे नागरिक व व्यापारी भयभीत. नवापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरालगत सुरू असलेले चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी स्टेशनरी व झेरॉक्स दुकानाला लक्ष्य केले. दुकानाच्या शटरला लावलेले 2 कुलूप तोडून चोरट्यांनी मध्यरात्री दुकानात प्रवेश केला आणि संपूर्ण दुकानात उचकापाचक करत गल्ल्यातील सुमारे 2.5 ते 3 हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे गल्ल्यातील चिल्लर रकमेवर हात न लावता चोरट्यांनी केवळ नोटांची रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवण्यात आले. रविवारी सकाळी शेजारील लॉन्ड्री व्यावसायिक छोटूभाऊ ठाकरे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना झेरॉक्स मशीनचा बोर्ड दुकानाबाहेर पडलेला दिसला. तसेच शटरला लावलेले दोन्ही कुलूप दुकानाच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ दुकान मालक दर्शन राजपूत यांना याबाबत माहिती दिली. दर्शन राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दुकानातील साहित्य विस्कळीत अवस्थेत दिसून आले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने नवापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान काही दिवसापूर्वी मंगलदास पार्क परिसरात तहसीलदार यांच्या घरफोडीची घटना घडली. त्यानंतर शहराच्या चारही दिशांना असलेल्या रोकड्या हनुमान मंदिर, विघ्नेश्वर महादेव मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर, गणपती मंदिर, भवरे, बारी गावातील आदिवासी कुलदैवत देवमोगरा माता मंदिर या मंदिरामध्येही चोरीचे प्रकार घडले. मात्र या घटनांचा उलगडा अद्याप झालेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविक, नागरिक आणि व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवडून शहरवासियांना भयमुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चोरट्यांचा वाढता धुमाकूळ आणि पोलिसांसमोर उभे ठाकलेले आव्हान नवापूरकर आता ठोस कारवाईची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.